मूक मोर्चाला हिंसक वळण, पोलीस निरीक्षकावर हल्ला। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात एका 8 वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आदिवासी समाजाच्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले। मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही तरुणांनी अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केले। या आंदोलनाला आवर घालण्यासाठी गेलेले सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर जमावाने चाकूने हल्ला केला। यात ते गंभीर जखमी झाले। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शिरपूर तालुक्यात 8 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला। याच घटनेच्या निषेधार्थ आज मूक मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चा शांततेत पार पडला आणि मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले। मात्र त्यानंतर काही आंदोलकांनी गुजराती कॉम्प्लेक्स जवळ रास्ता रोको केला। आंदोलकांना समजवण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर एका आंदोलकाने पाठीमागून चाकूने वार केला। जखमी हिरे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे जो एक पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता त्यातील पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आदिवासी समाज बांधवांकडनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते आयोजन अतिशय शांततेत संपलंसुद्धा होतं। परंतु काही समाजकंटक असतात, त्यापैकी काही समाजकंटकांनी शिरपूर शहरातील मोर्चा संपल्यानंतर साधारण अर्ध्या पाऊण तासांनी शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स या चौकामध्ये साधारण अर्ध्या तासापासून सर्व ट्रॅफिक जाम करून नागरिकांना आणि सर्वांनाच त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन सुरू केलं होतं। तसंच जागेवरच फाशी द्या अशा पद्धतीच्या काही ज्या कायदेशीर मागण्या नाहीत अशा मागण्या करून आणि कायदा व सुव्यवस्था शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता। त्या अनुषंगाने आम्ही तिथे जाऊन त्यांना समजवत असताना आणि त्यांना बाजूला करत असताना एका समाजकंटकाने आम्हाला पाठीमागून धारदार शस्त्राने मारलं होतं। त्याच्यात छोटीशी जखम झाली आणि ते वैद्यकीय उपचार घेऊन आता आम्ही व्यवस्थित आहोत। कोणी अफवा पसरू नका। सर्व कार्यक्रम शांततेत झाला आहे आणि शिरपूर शहरामध्ये शांतता आहे। आपण सर्वांनी शांतता ठेवावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। धन्यवाद।